मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा आजही झंझावात पाहायला मिळणार आहे। नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या आज तब्बल 7 प्रचार सभा आहेत। पैठण, बीड, जामखेड, भोर, आळंदी, सिन्नर आणि निफाडमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या या जाहीर सभा पाहायला मिळणार आहेत। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री आता कुणावर निशाणा साधतात याकडे लक्ष असेल। निवडणूक काळात मुख्यमंत्र्यांच्या दररोज किमान 5 सभांना उपस्थिती होती, तर उपमुख्यमंत्री शिंदेंची तोफ सुद्धा आज धडाडणार आहे। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत, तर पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रचार सभा पार पडणार आहे। तेव्हा आज अशा प्रकारे प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिघेही जण आज प्रचाराचा हा झंझावा शेवटच्या दिवशी कशा प्रकारे करतात हे पाहायला मिळणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर जोडले गेलेत। विशाल, आपण पाहिलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आज प्रचार सभा आहेत। खरं तर जेव्हापासून निवडणुकाचा सगळा हा प्रचाराचा धुरा सुरू झाला, तिघांनीही जोरदार उडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली। आज शेवटच्या दिवशी सुद्धा प्रचाराचा झंझावात आहे। काय काय नेमके या संदर्भातले अपडेट्स आहेत? अनुपमा, खरं तर या निवडणुका तशा कार्यकर्त्यांच्या म्हणतात, मात्र कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीत आता नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे असं चित्र संपूर्ण राज्यात आपल्याला दिसतंय। कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांचा प्रचार सभांचा धडाका सुरू आहे। राज्याचे मुख्यमंत्री दिवसाला 5-5, 7-7 सभा करताय। राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री दिवसाला 5-5, 7-7 सभांचा धडाका सुरू आहे आणि कसंही करून आपला पक्ष मजबूत करण्यासाठी या सगळ्यांचे परिश्रम याच निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळत आहे। एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे या निवडणुकीमध्ये विरोधक आपल्याला कुठंच दिसले नाही। जे सत्ताधारी आहे त्यांनीच विरोधकाची भूमिका बजावली। एक छोटंसं उदाहरण देतो। आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या प्रचारासाठी सभा आहे। ही सभा 10 वाजता होणार आहे, तर 12 वाजता त्याच ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची सभा आहे। म्हणजे जरी हे महायुतीत असले तरी एकमेकांच्या विरोधात प्रचारांचं यांनी रान उठवलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जे संभाजीनगरमध्ये चित्र आहे तेच राज्यात दिसतंय। त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्याही भूमिकेत हेच आणि विरोधकांच्याही भूमिकेत हेच, ह्याचं सगळं चित्र आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतंय। आता अखेरचा आज दिवस आहे। खरं तर एरवी मतदानाच्या 36 तास आधी प्रचाराची सांगता होते, मात्र यावेळेस मतदानाच्या 8 तास आधी प्रचाराची सांगता होणार आहे। रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची संधी सर्व पक्षांना आहे आणि या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न सगळे नेते मंडळी आपल्याला करताना दिसत आहेत। या प्रचारात आपण एकमेकांवर टीका टिप्पणी पाहिली। अगदी सत्ताधाऱ्यांनी पण एकमेकांवर टीका टिप्पणी केली, त्याच्यानंतर वाद झाले। वाद झाल्यानंतर ते वाद शमले असल्याची सर्वांसर्व सगळ्या नेत्यांनी केली। आता अखेरचा दिवस म्हणजे महत्त्वाचा दिवस आणि या महत्त्वाच्या दिवशी कोण कशी कुणावर टीका करतं आणि कोण या संधीचा फायदा घेतं हे आजच्या दिवशी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। निश्चितच विशाल, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।